अगं झालीये माझी नमा नेसून साडी. अगं, काय नेसून नाही, करतेस तू? व्यवस्थित करू देत मला. थांब एक मिनिट थांब. नाही झालंय अजून व्यवस्थित करू देत मला, नीट करू देत. अगं नेसली ना आज तू आता छान साडी. दिसली पाहिजेस ताई. मला माहितीये तूच मला सगळं शिकवलंस. तू छान दिसली पाहिजे. बस हो शांत उभी राहा. ठीक आहे. प्रीती झालं जाऊ आता मी आलेच. कुठे बैस अगं पण मी तयार झाले ऑलरेडी सुमी. बैस ग बैस. तू सांग ना हिला खोटं वाट. हे काय आहे? हे सगळं काय आहे आता? आईचे दागिने दिलेस ना तुम्हाला सगळे, मग आता हे कशाला? अगं हे माझ्याकडून. तुला काय वाटलं मी फक्त वसुधाचेच दागिने तुला देणार आहे का? सुमीचे नाही का काही? सुमी कशी आठवणीत राहील नाही तर तुझ्या? हा हार आहे ना माझ्या आईने माझ्या लग्नात मला दिला होता. घालतील रे घाल. सुमी तू माझं ऐकणारच नाहीयेस ना? अगं मुलींसाठीच तर सगळं कौतुकाने करता येतं ना. तसाही तुझा बघण्याचा कार्यक्रम कुठे झालाय? त्या निमित्तानं आम्हाला आमची हौस पूर्ण करून घेऊ दे ना. बाबा आत या ना. कशी दिसतीये? काय झालं बाबा? तारणी, तुझ्या बाबतीत ना मी नेहमी कमीच पडलोय ग. तुझ्या आधी तुझ्या लहान बहिणीचं लग्न लावून दिलं की तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभाही राहिलो नाही. अगं तुझ्यावर अन्याय होताना दिसत होतं, पण मी काहीच केलं नाही ग. पण आता तुझी पाठवणी करताना जाणवतंय कदाचित तुझ्याबरोबर थोडा वेळ मिळाला असता ना तर मी या सगळ्या गोष्टी करू शकलो असतो ग तुझ्यासाठी. पण आता तुझ्या आयुष्यात जो मुलगा आलाय ना तो ते सगळं करेल जे मी करू शकलो नाही. त्याच्याबरोबर सुखाने राहा. कधीच त्याची साथ सोडू नकोस. हा बाप सदैव तुझ्या पाठीशी असेल. माधवा मी तुला म्हणाले होते ना हरिणीची पाठवणी करताना सगळ्यात जास्त आधी तुझ्या डोळ्यात पाणी येणार आहे. होय गाई, तारणी सासरी जाताना जाणवते की ती आपल्या मागे किती प्रेम ठेवून चालली आहे. बाबा या बापाचा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे. सदैव तुझ्या पाठीशी.